शिराळा व पन्हाळा तालुक्यातील गावांना नावे कशी पडली त्याचे एक आख्यायिका आहे करवीर महात्म्य या ग्रंथात। तर त्यामध्ये पार्वती गिरिजा रूप धारण करून गिरजोड येथे तपश्चर्या करत असताना इकडच्या साधू संतांना कोल्हासूर नावाचा राक्षस त्रास देत होता। त्याची तक्रार भगवान शंकराकडे ती करायला गेले असताना त्यांनी सांगितले की मी गिरिजा म्हणजे पार्वती रूप घेऊन जे अंबा माता आहे तिला मी सांगतो की त्या राक्षसाचा बंदोबस्त कर। मग त्या गिरिजा रूपी पार्वतीने त्या राक्षसाचा बंदोबस्त अंबा मातेच्या रूपात करायला सुरुवात केली। त्याला मग पहिल्यांदा त्या राक्षसाला वाकवले, त्या ठिकाणी वाकोरडे नाव पडले। त्यानंतर त्याच्या शिरेवरती म्हणजे मानेवरती वार केला, तिथं नाव शीर्षी पडले। त्यानंतर त्याचे अंतर राक्षसाचे बाहेर काढले, ते गाव अंतरी म्हणून पडले। त्यानंतर पाडळीमध्ये तो राक्षस खाली पडला म्हणून त्या गावचे नाव पाडळी। त्यानंतर शिराळ्यामध्ये अंबामातेने विश्रांती घेतली। त्यानंतर त्या राक्षसाचा रेडा आहे त्याचा पाठलाग केला ते रेडगाव, आणि तो रेडा कापला ते कापरी। त्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर राक्षसाने विस्तव तिच्या वाटेत टाकले, म्हणजे इंगरोळ हे नाव पडले। त्यानंतर देवगण देवीला आशीर्वाद द्यायला आले ती देववाडीत। त्याच्यानंतर कडुनिंबाचा तोबरा देवीने भरला ती कोडोली। त्याच्या समोर गेल्यानंतर देवीने राक्षसाचं टोप उडवला ते टोप, आणि त्याच्यानंतर जे कोल्हासूर राक्षसाचा वध केला ते कोल्हापूर, अशी आख्यायिका आहे। त्यानंतर दख्खनचा राजा ज्योतिबाने मंगलविजय या ग्रंथातील नोंदीनुसार मंगलासूर नावाच्या राक्षसाचा वध मांगले या गावात केला, त्यावरून मांगले हे शिराळा तालुक्यातील गावाला नाव मिळाले। फॉलो आणि सबस्क्राईब तुम्ही केलंच असाल, नसेल केलं तरी करा, आणि आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, शेअर करा। आपलाच डॉक्टर